औषध देऊन 15 मिनिटं झाली आहेत तरी सुद्धा मरत नाही. काय करू सांगणार आहोत. मग करंट देऊन मारून टाक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक थरारक आणि धक्कादायक खरी कहाणी, जिथं प्रेम आणि फसवणूक आणि खून यांचा एक विचित्र खेळ रचला गेला. औषध देऊन 15 मिनिटं झाली तरी मरत नाही. काय करू सांगणार आहोत. आणि मग करंट देऊन नवऱ्याला संपवलं. पण हे सगळं उघड झालं एका इन्स्टा चॅटमुळे. नेमका यांनी कसा कट रचला जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सुरुवातीला तिने तिच्या पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि जेव्हा तो बेशुद्ध पडला तिने त्याच्या चुलत भावासोबत मिळून त्याला विजेचे झटके देऊन मारून टाकलेला आहे. दिल्लीमध्ये द्वारकट येथे घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा देश हादरला आहे. बेवफा पत्नी आणि प्रियकर धीर हे दोघं खून करून अपघात झाल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु एका चॅटने त्यांचा कट उघडकीस आणला आहे. त्यानंतर पोलिसांनी करण देवीची पत्नी सुष्मिता आणि चुलत भाऊ राहुल देव यांना हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे. तपासामध्ये दोघांमध्ये बायको आणि दिरात सुरू असलेल्या प्रेम संबंध देखील उघड झालेले आहेत. त्यांना मृत्यू हा विजेच्या धक्क्यानं नैसर्गिक असल्याचं दाखवायचं होतं. करणचा भाऊ कुणालच्या मते सुष्मिता आणि राहुल मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करू देत नव्हते. त्यांना तसा आग्रह धरला होता. दोघांनाही त्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने नैसर्गिक असल्याचं दाखवायचं होतं, परंतु कुणालच्या आग्रहास्तव पोस्टमॉर्टमच्या दरम्यान करणच्या छातीवर आणि बोटावर सेलो टेपच्या खुणा आढळल्या. करणच्या तोंडातून फेसही येत होता, त्यामुळे अनैसर्गिक मृत्यू असल्याचं सिद्ध झालं. करणचा भाऊ कुणालच्या मते सुष्मिता आणि राहुल मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करू देत नव्हते. त्यानं करण्याचा आग्रह देखील धरला होता. दोघांनाही त्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने नैसर्गिक असल्याचं दाखवायचं होतं, परंतु कुणालच्या आग्रहास्तव पोस्टमॉर्टम करण्यात आला. करणच्या छातीवर आणि बोटावर सेलो टेपच्या खुणा आढळल्या होत्या. करणच्या तोंडातून फेसही येत होता, त्यामुळे अनैसर्गिक मृत्यू असल्याचं सिद्ध झाले. मृतदेह घरी आणताना राहुलने त्याचा मोबाईल कोणाला तरी ठेवण्यासाठी दिला होता. नंतर तो करणच्या भाऊ कुणालच्या हातामध्ये आला. कुणालने मोबाईलचे लॉक उघडले आणि नंतर त्याची नजर राहुलच्या सुष्मिताशी झालेल्या चॅटकडे गेली. तेथूनच संपूर्ण प्रकरण उघड झालेलं आहे. हे फक्त चॅट नव्हतं, तर ती पत्नीच्या बेवफाईचा पुरावा होता. संपूर्ण मृत्यूची पटकथा होती. मध्यरात्री सुष्मिता आणि राहुल मध्ये झालेल्या चॅटवर एक आपण नजर टाकूया. राहुल काय म्हणते, मी रात्री 3 वाजेपर्यंत येईल. मी घरच्या गल्लीत आहे. जर तुम्हाला सांगितलं तर मी येईल. सुष्मिता म्हणते, मला काहीच समजत नाही. तुम्हाला धक्का देण्यासाठी हे बोलत आहेस ना? राहुल म्हणतो, हो सुष्मिता, मला वाटलं होतं की औषधानं काम केलं असतं, म्हणून मी इतका वेळ वाट पाहिली. राहुल, त्याला आणखी औषधं दे. एकाच वेळी सर्व शक्य असेल ते वापरून बघ. सुष्मिता, फक्त 2 किंवा 2.5 गोळ्या शिल्लक आहेत. राहुल, तू त्याला किती दिल्या? बरं, 15 गोळ्या. त्यावर सुष्मिता म्हणते, मी ही गोष्ट सर्वांसमोर सांगेल. ती कुटुंबातील सदस्यांना खोटं गोष्ट सांगण्याबद्दल बोलत आहे. एकदा तपासा, औषध घेतल्यानंतर मृत्यू येण्यास किती वेळ लागेल? त्याला जेवण करून 3 तास झाले आहेत. उलट्या होत नाही, पोटही दुखत नाही, काहीही नाही, आणि तो अजून मेलाही नाही. राहुल म्हणते, मला काहीच समजत नाही. जर तुला काहीच समजत नसेल तर त्याला शॉक देऊन टाक. सुष्मिता, शॉकसाठी कसे बांधायचे? राहुल, टेपने बांध. सुष्मिता, तो खूप हळू श्वास घेत आहे. जर मी त्याला चिमटा मारला तर तो थोडा हलवेल. राहुल, शक्य असेल तर इतर सर्व औषधं दे. सुष्मिता, मी प्रयत्न करीत आहे. मी त्याचं तोंड उघडू शकत नाही. पाणी देत आहे, पण औषधं घालू शकत नाही. राहुल, प्रयत्न कर. सुष्मिता, मी 5-6 वेळा प्रयत्न केला, ते काम करत नाही. राहुल, जर ते काम करत नसेल तर शॉक देऊन टाकू. सुष्मिता, तू ये सोबत, शॉक देऊन टाकू. सुष्मिता, हा मी येतोय. आणि मग दोघांनाही त्याला विजेचा शॉक देऊन मारून टाकलेले आहे. बेईमान पत्नी आणि चुलत भावाने त्याचा जीव घातला. या चॅटद्वारे हत्येचा कट उघड झाला. या चॅटमधून सुष्मिता आणि राहुलच्या गुन्ह्याची संपूर्ण कहाणी उघड झालेली आहे. दोघांमध्ये असे ठरले होते की करण देवला जेवणात झोपेच्या गोळ्या द्याव्यात. जेव्हा हे काम करत नव्हते तेव्हा बेईमान पत्नी कंटाळू लागली. दोघांमध्ये चॅटमध्ये स्पष्ट झाले की जेव्हा गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या तेव्हा दोघांनी त्याला विजेचे झटके देण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संभाषण चॅटचं आहे, ज्यामध्ये राहुल सुष्मिताला मार्गदर्शन करीत आहे. करणला सेलो टेपने कसे बांधायचे, नंतर त्याला विजेचे झटके कसे द्यायचे. या दरम्यान राहुल रस्त्यावर फिरत राहिला आणि नंतर दोघेही व्हिडिओ कॉलवर बोलले. राहुल सुष्मितापर्यंत पोहोचला आणि दोघांनीही करणला विजेचे झटके देऊ मारून टाकलेला आहे. करण देव एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. त्याचे 2014 मध्ये लग्न झालं होतं. तो ओम विहार फेज 1 मध्ये त्याची पत्नी सुष्मिता आणि 6 वर्षाच्या मुलासह राहत होता.
तर करण गेल्या 2 वर्षापासून त्याच्या जुन्या घराजवळ त्याच्या पालकांपासून वेगळा राहत होता. शुक्रवारची रात्र करण देवची शेवटची रात्र ठरली. मित्रांनो, ही होती थरारक आणि धक्कादायक कहाणी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी रंजक कहाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.